कालच्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट अतिशय स्पष्ट झालेली आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद डुप्लिकेट ब्रँड सोबत नाही तर हिंदुत्ववादाच्या स्टँड सोबत आहे। कारण मुंबईमधील बेस्टच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शशांकराव यांच्या नेतृत्वातील पॅनलने सर्वच्या सर्व जागेवर विजय मिळवलेला आहे आणि खरं तर हा हिंदुत्ववादाच्या ब्रँडचा विजय झाला। यासारख्या पतपेढीसारख्या निवडणुकीमध्ये आम्ही राजकारण करत नाही, परंतु ठाकरे बंधूंनी जाणीवपूर्वक याच्यामध्ये राजकारण केलं। पक्षीय पातळीवर निवडणूक घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। सहकारामध्ये पक्षीय पातळीवर निवडणूक घेऊन जाणं योग्य नसतं, परंतु अशा पद्धतीनं पक्षीय पातळीवर निवडणूक घेण्या जाण्याचा प्रयत्न केला। परंतु सर्वसामान्य मुंबईकरांनी आणि बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अशा पद्धतीच्या डुप्लिकेट ब्रँडला त्यांची जागा दाखवली आणि जो कोणी हिंदुत्वाचा स्टँड घेईल त्यांच्यासोबत उभं राहण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे आणि विक्रमी अशा संख्येने जवळपास 0 जागा उभाटा गट आणि त्यांच्या सहकार्यांना मिळालाय। त्यामुळे हे घवघवीत यश मिळालं। मी आमचे नेते प्रवीणजी दरेकर, प्रसादजी लाड यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपली ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे। खरं तर ही सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या। या निवडणुकीमध्ये तुमच्यावर आरोप होतो आहे की बीजेपीने पैशाचा आणि सत्तेचा वापर केलेला आहे म्हणून ही त्यांना विजय मिळाला आहे, काय? या आरोपामध्ये नवीन असं काहीच नाही। जेव्हा लोकसभेला हे विजयी होतात तेव्हा सगळं काही ठीक असतं, त्यावेळेला पैसे किंवा ईव्हीएम वगैरे काही नसतं। विधानसभेला जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्हाला घवघवीत यश मिळालं, तेव्हा यांनी रडगाणं सुरू केलं की आता ईव्हीएम वर मतदान नका घेऊ, बॅलेट पेपरवर घ्या। आता पतपेढीच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर झाला। तुमच्या माहितीसाठी तिथं ईव्हीएम नव्हतं, तिथं कुठली मशीन नव्हती, तिथं कुठली मतचोरी नव्हती। या बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील पॅनलला घवघवीत यश मिळालं। त्यामुळे त्यांच्याकडे आता आरोप करण्यासाठी दुसरं काही नाहीये। म्हणून मग सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला, पैशाचा वापर केला, अशा पद्धतीचं धादांत खोटं बोलण्याचं काम उभाटाकडनं केला जात आहे। जरा आत्मपरीक्षण करावं। त्यांच्या 0 जागा विजयी झाल्यात, किती? 0। आता तरी किमान आत्मपरीक्षण करावं आणि सर्वसामान्य मुंबईकरांना त्यांनी गृहीत धरू नये। याच्यात ठाकरे ब्रँड म्हणून हे प्रमोशन करण्यात आलेलं, पण ठाकरे ब्रँडला लोकांनी नाकारले का असं वाटतं? ठाकरे ब्रँडला नाकारले आणि हिंदुत्वाच्या स्टँडला स्वीकारले। हिंदुत्वाचा स्टँड, बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा स्टँड भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि त्याला स्वीकारले। मला याचा सगळ्यात आनंद आहे। येणाऱ्या काही दिवसात मुंबई महापालिकेच्या निवडणुका येतील, त्याही वेळेला ठाकरे ब्रँडचा स्टँड झुगारून लोक हिंदुत्वाच्या स्टँडला साथ देतील यात शंका नाही। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।